नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। इंदापूर तालुक्यातील सकल धनगर समाज कळसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। कळस येथील रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित। इंदापूर तालुक्यातील कळस येथील सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी व्हावी यासाठी 14 दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे। या उपोषणास पाठिंबा म्हणून आज वार सोमवार दिनांक 23/9/2024 रोजी सकाळी 11 वाजता कळस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाज कळसच्या वतीने उपोषणास पाठिंबा बळ देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। यावेळी समाज बांधवांकडून आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यकर्त्यांविरोधात घोषणा देऊन राष्ट्रीय लोकराज्य न्यूजशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी वालचंद नगर पोलीस स्टेशनचे कळस बीट अंमलदार श्री नानासाहेब आठवडे व त्यांचे सहकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त बजावला। यावेळी सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीने धनगर समाजाच्या मागण्यांचे पत्र वालचंद नगर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेचं काय मागण्या आमच्या हे आहेत की गेले 11-12 दिवस आमचे धनगर समाज बांधवांचे आरक्षण योद्धे पंढरपूरमध्ये विठुरायाच्या पंढरीमध्ये, पांडुरंगाच्या पंढरीमध्ये उपोषण करत आहेत। पण तरीसुद्धा या आमच्या धनगर समाजाची थोडीसुद्धा क्यू या राज्य सरकारला येत नाही, ना विरोधी पक्षाला येत नाही आहे। खरं तर सरकार मायबाप हे जनतेसाठी असतं। सरकार मायबापनं जनतेच्यासाठी सरकार चालवायचं असतं आणि जर सरकार जनतेच्या हिताचा निर्णय घेत नसेल तर विरोधी पक्षानं या सरकारला, कोणी सरकार कोणाचंही असो, त्या सरकारला योग्य कामं करण्यासाठी भाग पाडायचं असतं। आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत। घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी आम्हाला घटनेमध्येच धनगरांना STचं आरक्षण लागू करावं असं त्यांना त्या सूचीमध्ये नमूद केलेलं आहे। परंतु धनगड आणि धनगर या 2 अक्षरांचा खेळ खंडोबा पूर्वीपासून म्हणजे धूर्त राजकीय पुढाऱ्यांनी हा खेळ खंडोबा करून
आम्हा धनगर समाज बांधवांना एसटीच्या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। म्हणून प्रामुख्यानं आम्हाला ऑलरेडी धनगर आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं घटनेमध्ये दिलेलंच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करावी आणि आमच्या धनगरांच्या लेकराबाळांना पोरासोरांना एसटीचं सर्टिफिकेट हातात द्यावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे। बैठक अशा आम्ही लहान असल्यापासून पाहतोय, प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की बैठका घेतल्या जातात, समित्या नेमल्या जातात, परंतु या आरक्षणावरती अद्यापपर्यंत ठोस भूमिका निघलेला नाही आहे। म्हणून मला सरकार मायबापला विनंती करायची आहे आणि आदरणीय विकास आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यातली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय काँग्रेसचे नाना पटोले साहेब आणि विजय वडेट्टीवार आपली भूमिका धनगर आरक्षण संदर्भामध्ये काय आहे हे 1 ते 2 दिवसाच्या आत आपण नमूद करावी, अन्यथा धनगराचा हिसका काय असतो हे भविष्यात आपल्याला कळणार नाही। गेली नसल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धनगर समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि ही काही पहिल्यांदा होत नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तशी तरतूद केलेली असताना, धनगर बांधवांना एसटीचं आरक्षण दिलेलं असताना त्याची आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही आणि धनगर समाजाचा आजपर्यंत फक्त राजकीय हेतूने फक्त वापर करून घेतला गेला आहे। समाज आज कुठेतरी जागरूक होतोय, आमच्याही मुलाबाळांना या शिक्षणामध्ये याची आरक्षणाची गरज आहे असताना आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं जातंय आणि कुणीतरी राज्यकर्ता समाज पुढे येतो आणि आरक्षण मागतो आणि त्यांचा कुठेतरी विचार केला जातो। म्हणजे संख्येचा विचार केला जात असेल तर आम्ही संख्येने कमी नाही ते आम्हाला दाखवून द्यावं लागेल। संसदेमध्ये आमचे लोकप्रतिनिधी आज कमी असतील, त्याच्यामुळे आमचा कुठे विचार होत नसेल तर यापुढे सरकारनं आणि सर्व बांधवांनी याचा विचार करावा की आम्ही कधी कमी पडणार नाही। याच्यापुढे आमचेही काही सदस्य आणि जास्त संख्येने आम्ही संसदेत पाठवू, त्यासाठी मी यामार्फत आपल्या मार्फत सगळ्या समाज बांधवांना अशी विनंती करील की यापुढं समाजानं एकवटलं पाहिजे, कुठेतरी एकत्र आलं पाहिजे, तरच आपला विचार होणार नाही। कारण आपली संख्या असूनही आपले लोकप्रतिनिधी आज संसदेमध्ये नसतील, त्याच्यामुळं तुमच्या उपोषणाचा तुमच्या आंदोलनाचा कुठेही विचार होणार नाही। असं जर होणार असेल तर यापुढे आपल्याला वेगळा विचार करावा लागेल आणि कुठेतरी एकत्र येऊन आपले प्रतिनिधी जास्तीच्या संख्येने संसदेत पाठवावे लागतील, तरच आपला विचार होणार आहे। त्याच्यामुळे मी मायबाप सरकारला आता विनंती करतो, आम्ही सर्वांच्या वतीनं की मायबाप सरकारनं विनंती अशी आहे की आमच्या आरक्षणाचा कुठेतरी विचार व्हावं, जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्हाला मिळावं। आम्हाला कुठल्याही दुसऱ्या बांधवांचं नको आहे, पण आमचं जर हक्काचं आम्हाला मिळणार नसेल तर आम्हाला याच्या पुढं कुठेतरी वेगळा विचार करावा लागेल, वेगळी चूल मांडावी लागेल आणि मग हे घडू नये, समाजामध्ये वादविवाद घडू नयेत। म्हणून सरकारनं कुठेतरी त्याचा विचार करावा आणि आमच्या धनगर बांधवांचं जे हक्काचं घटनेमध्ये तरतूद असणारं आमचं आरक्षण आम्हाला द्यावं, जेणेकरून आम्हाला प्रत्येक ठिकाणी आमचा न्याय मिळेल ही विनंती मी आपल्यामार्फत। आज कळस गावामध्ये ते धनगर समाजाच्या एसटी समाजात जी अंमलबजावणी करण्यासाठी आज राज्यभर जे छोटी मोठी आंदोलनं होतात आणि आमचे धनगर समाजाचे बांधव पंढरपूरमध्ये यांनी जे गेली 14 दिवसापासून उपोषण चालू केलंय आणि या उपोषणाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून राज्यभर आज चक्काजाम आंदोलनाचं नियोजन धनगर समाजाच्या बांधवांनी केलेलं आहे आणि या चक्काजाम आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला सांगू इच्छितो की गेले 14 दिवसापासून जे आमचे धनगर बांधव उपोषणाला बसले त्यांना खरं एसटीचं सर्टिफिकेट देऊन उपोषण सोडायला काही हरकत नाही, कारण ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस घटनेमध्ये तशी तरतूद केलेली, पण ह्या आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी ह्या समाजाचा फक्त वापर करून घेतला आणि हा वापर करून घेतल्यामुळे ह्या समाजावर खरं वाईट वेळ आलेले आहे। अनेक कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते ह्या रस्त्यावर उतरण्याची पाळी काय येत असेल ते सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा सरकार असेल, त्यांच्या महायुतीचा असेल आणि विरोधी पक्षाचं पण पाठीमागे सरकार होती। आज विरोधी पक्षांनी पण भूमिका घ्यावी आणि हा सरकारला न्याय देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाविषयी चांगली आस्था निर्माण करून चांगला एक हा निर्णय घ्यावा आणि धनगर समाजाची अंमलबजावणी करावी, त्वरित करावी आणि उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो। जय आहे। मागण्या जर मान्य नाही झाल्या तर सरकारच्या विरोधात आणि विरोधी पक्षाच्या विरोधात
जे जे कार्यकर्ते आमचे असतील ती ठाम भूमिका वेगवेगळ्या गावामध्ये घेऊन बैठका घेऊन योग्य ते दिशा ठरवतील आणि पुढे जाण्याचं निश्चित संघटित होऊन चांगला लढा देतील एवढंच आमच्या धनगर समाजाच्या बांधवांनी सांगू इच्छितो. एका आज आपण धनगर बांधवांच्या तीव्र अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. तर 14 दिवस झाले पंढरपूर या ठिकाणी उपोषण चालू आहे. मला एक बळ देण्यासाठी साथ देण्यासाठी आज या ठिकाणी रस्ता रोको केले होते. कॅमेरामॅन हातपुडे समिती भरणे इंदापूर. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.